शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण तिखट भडंग बनवूया। हे बघा, हे भडंग असे चुरमुरे असे असतात, बुटके आणि असे जाडसर असतात। कोल्हापुरी भडंग असे चुरमुरे असतात, हे जाड आणि असे बुटके असतात। हे घेतले आपण, अर्धा किलो घेतलेले आपण। आता फोडणीचं साहित्य दाखवते मी तुम्हाला। हे बघा, ही मोहरी, ही भाजलेली जिरपूड, धनेपूड, हा जाडसर लसूण ठेचून घ्यायचा। 25 ते 30 पाकळ्या मी लसूण घेतला आणि असं जाडसर ठेचून घेतला। तिखट, हळद, हिंग, मीठ, डाळ्या, शेंगदाणे आणि भरपूर कढीपत्ता घ्यायचा आणि मीठ। चला तर मग आपण भडंग बनवूया, कोल्हापुरी भडंग। आता आपण तेल तापायला ठेवू। हे बघा, आपण 100 ग्रॅम तेल घेतलंय। हे बघा, एवढं, 1 वाटी तेल, 100 ग्रॅम। आता आपण हे तेल चांगलं तापवून घ्यायचं। नंतर त्यात आपण ही मोहरी टाकूया। मोहरी चांगली तडतडू द्यायची। हे बघा, आपली मोहरी चांगली तडतडली। नंतर आपण आता त्यात हिंग घालूया। 1 चमचा, अर्धा चमचा हिंग घालायचा। नंतर आपण हे शेंगदाणे घालून घेऊ। दाणे चांगले गुलाबी होऊ द्यायचे। नंतर आता आपण हे डाळ्या घालून घेऊ। आणि हा ठेचलेला लसूण, हा आपण नंतरच टाकायचा। अगोदर टाकला तर तो जळून जातो तेलात, म्हणून आपण आता टाकायचा तो। आणि शेंगदाण्या डाळ्यांबरोबर तो आपण परतवून घ्यायचा। कुरकुरीत होतो तो तेलामध्ये। बघा, असं छान परतवून घ्यायचं। शेंगदाणे पण गुलाबी झाले पाहिजे, डाळ्या पण एकदम कडक नाही झाल्या पाहिजे, पण चांगलं परतवून झाल्या पाहिजे। आणि त्यात आपला लसूण पण छान झाला पाहिजे, खमंग। हे बघा, असं छान परतवून घ्यायचं आपण शेंगदाणे पण आपले छान गुलाबी झाले पाहिजे। आणि लसूण पण त्यात थोडासा असा थोडा गुलाबी झाला पाहिजे, जास्त पण नाही आपण हे करायचं। आता ही धनेपूड घालू आपण। 1 चमचा धनेपूड घेतली आणि 1 मोठा पोहे खायचा 1 चमचा जिरेपूड भाजून मी घरीच मिक्सरमध्ये फिरवून घेतलं। आता हे धने जिरे पूड आपण हे पण छान परतवून घ्यायचं। आणि गॅस मीडियम ठेवायचा, एकदम मोठा गॅस ठेवायचा नाही। आता आपण त्यात कढीपत्ता पण परतवून घेऊ। हा कढीपत्ता म्हणजे आपला कुरकुरीत होईल। हा चांगला मी स्वच्छ धुवून सावलीमध्ये थोडा सुकवून घेतला, म्हणजे तो छान आपला कुरकुरीत होईल तेलामध्ये। आता आपण हळद घालू। 1 ते 1.5 चमचा हळद घालायची। फोडणी छान खमंग करून घ्यायची, म्हणजे आपली चवीला भडंग छान लागतात मग। आता आपण हे लाल तिखट, आपण हे 2 चमचे घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला तिखट बनवायचे आहे की नाही कोल्हापुरी भडंग, हे तिखटच छान लागतात। 2 चमचे घेतले मी। आता थोडंसं चवीप्रमाणे मीठ घ्यायचं। आताच टाकून घ्यायचं मीठ, चवीप्रमाणे मीठ। हे बघा, आता आपलं सर्व साहित्य छान कुरकुरीत झाले। बघा, कढीपत्ता पण छान कुरकुरीत झाला, शेंगदाणे पण छान झालेत, फोडणी छान खमंग झाली आपली। आता आपण गॅस बंद केला ना तरी चालेल, किंवा एकदम बारीक करून घ्यायचा। आता एकदम बारीक गॅस केलेला आहे मी, म्हणजे आपली फोडणी पण जळणार नाही। आता आपण हे असे थोडे थोडे भडंग आपण टाकत जायचं त्यात आणि मिक्स करत जायचं। आता आपण हे थोडे थोडे टाकून सगळं मिक्स करून घेऊ आपण। हे बघा, आपले तयार झाले। बघा, कोल्हापुरी कुरकुरीत छान भडंग। आपण या कुकरमध्ये एवढं मावत नव्हतं ना, हे पूर्ण अर्धा किलोचे भडंग आहेत,
तर आपण हे मोठ्या घेमलीत काढून घेतले आणि आपण ते सगळं मिक्स करून घेऊ. आणि ते कुरकुरीतच आहे, मी चांगले उन्हामध्ये पण तापवून घेतले स्वच्छ करून, त्याच्यामुळे ते कुरकुरीतच आहे. आणि आपण ते सगळं मिक्स करून घेऊ चांगलं घेमलीमध्ये, चांगलं एका मोठ्या भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. कारण हे भांडं छोटं पडत होतं ना, त्याच्यामुळे मोठ्या ह्याच्यात काढून घ्यायचं आपण आणि असं छान मिक्स करून घ्यायचं. आपली फोडणी पण छान खमंग झालेली होती आणि आपले भडंग पण छान कुरकुरीत आहेत. हे बघा किती कुरकुरीत आपले भडंग पण असे तुटतात बघा, हे बघा तुटतात, कुरकुरीत आपले भडंग पण छान. शेंगदाणे पण बघा कसे छान झालेत, शेंगदाणे पण छान खमंग भाजले. कढीपत्ता पण बघा छान कुरकुरीत झाला बघा, तुटतो लगेच. फोडणी आपली छान खमंग झाली. फोडणी खमंग करून घ्यायची, नंतर गॅस बंद केला तरी चालतो. आणि मग आपण थोडेसे असे भडंग टाकून मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मग मोठ्या भांड्यामध्ये काढून आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपण सर्व करून घेऊ. हे बघा आपलं यातलं लसूण पण बघा कसा छान कुरकुरीत झालाय, जळाला पण नाही आणि कुरकुरीत झाला बघा, किती छान आहे बघा, हे मस्त झाला कुरकुरीत. फोडणी छान खमंग करून घ्यायची, फोडणी जळाली पण नाही पाहिजे आणि चांगली झाली पण पाहिजे, व्यवस्थित असं सारखं परतवत राहायचं आपण. आता आपण सर्व करून घेऊ. हे बघा आपलं तयार झालं झटपट, अगदी 5 मिनिटामध्ये भडंग, कुरकुरीत तिखट भडंग तयार झालं बघा आपलं. याची तुम्ही मुलांना तर शाळेतनं आले की त्यांना झटपट काहीतरी पाहिजे असतं, चटरपटर काहीतरी, मग आपण असं पटकन असं 5 मिनिटामध्ये आपण असं भडंग, असं तिखट भडंग बनवू शकतो. याच्यावर तुम्ही भेळही बनवू शकताय, जर कांदा, टॅमॅटो, कैरी असं लिंबू पिळून टाकलं. हे बघा आपलं तयार झालं चविष्ट चटकदार भडंग, तिखट भडंग. बघा अशा माझ्या पद्धतीने भडंग तयार करून बघा. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.